पहलवान सुपर हिरो फलंदाज बाद योगेश भोईर बॅक टू द पवेलियन 1 विकेट बॅक टू बॅक दुसरा धक्का लागेल असणार टीम पियुष संघाला योगेशच्या स्वरूपात काय झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये सूर लगावला आणि काय गोलंदाजी करतो आदित्य या षटकामध्ये सरप्राईज करतोय बॅटर्सला पूर्णपणे आतापर्यंत 2 फलंदाज बाद केले आता मैदानाच्या आतमध्ये मंदार येतो मंदारला चांगली कामगिरी करावी लागेल एकीकडे आबा देखील सेट झाला मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू हाताळतो मैदानाच्या आतमध्ये आदित्य 3 चेंडू हातामध्ये 1 धाव खर्च केली आहे पुन्हा एकदा आदित्य सज्ज होते पुन्हा एकदा ब्लॉकवलचा चेंडू पूर्णपणे शांत ठेवते फलंदाज मंदारला अजून एक सरप्राईज चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये आदित्य आता समीकरण कठीण बनत असताना टीम पियुष संघासाठी या दरम्यान पुन्हा बॅटची काढा लागली आहे आणि चेंडू चालले पॉइंटच्या दिशेने एकदा पुन्हा दिशेचा प्रयत्न आणि दिसूच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट केलं बॅकिंगला खेळाडू येत आहेत आणि 2 धावा मिळत आहेत या चेंडूपर्यंत चेंडू शिल्लक 26 धावांची गरज या मॅच मध्ये पुन्हा एकदा सज्ज होते आदित्य या दरम्यान जेलची संधी असेल संधी तर सोनं करावं लागेल परंतु जेल परत पोहोचत नाहीत नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तत्पूर्वी 2 धावा देखील मिळत आहेत आणि षटक क्रमांक 6 देखील कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये आणि धावा आपल्याला पाहायला मिळतील टीम पियुष संघाची 66 आता समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू शिल्लक 24 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये चला थोडंसं फास्ट केल्याचं टीम हमी बनवून संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदीप येतात याच्यानंतर विनर सामना असेल लक्ष असू द्या बारा चेंडू शिल्लक आणि 24 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये टीम पियुष संघाला या षटकावरती पूर्णपणे निर्भर असेल टीम हनीबन इंडियन संघ
या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये धावा राहतील. चला प्लीज थोडस फास्ट केला, उशीर करू नका, वेळ घेऊ नका जास्तीच. स्टार्टिंगला बॅट्समॅन आबा, याच दरम्यान लॉफ्टेड हिट, परंतु झेलची संधी असेल आणि संधीचं सोनं. आता फलंदाज बाद होईल. आबा बॅक टू द पवेलियन. आता समीकरण कठीण तडका असलेल्या मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू शिल्लक, 24 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जितू येत आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज संदीप गोलंदाजी ट्रॅक वरती. याच दरम्यान लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदीप यांच्या माध्यमातून. कुठेतरी कठीण परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते टीम पियुष या संघाच्या माध्यमातून. सेट बॅट्समॅन देखील दगावमध्ये परतले. आबा एकदा सज्ज. याच दरम्यान खोलामध्ये टाकला होता चेंडू. चेंडू चालला फाईन लेगच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण होते सीमारेषा लगत. तत्पूर्वी एकच धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 67 धावा, 9 चेंडू शिल्लक, 23 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आहे. रंगत एकीकडे असेल टीम हनी बनी इलेव्हन संघ आणि दुसरीकडे असेल पियुष इलेव्हन संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मॅच मध्ये. याच दरम्यान लॉफ्टेड हिट, सीमारेषेच्या बाहेर. चेंडू वन बॉल्स, 4 धावा. चौकार मंदारच्या बॅटमध्ये होतोय. 4 धावा, 8 चेंडू शिल्लक, 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला थोडस फास्ट करायचं प्लीज टीम हनीबनी इंग्लंड संघ. आठ चेंडू शिल्लक आणि 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, सीमारेषेच्या बाहेर. दीप लॉंगांच्या वरती येतोय. संधीवरती चढवलं होतं आक्रमण. 6 धावा, षटकार. आता समीकरण असेल 7 चेंडू शिल्लक, 13 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सात चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज या चेंडूवरती पूर्णपणे निर्भर असेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढले. गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा आणि येतो चेंडू सीमा बार. मंदारच्या बॅटमध्ये चौकार. आता समीकरण असेल या मॅच मध्ये. 6 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला.
प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. तर समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू शिल्लक आणि 9 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती या संघाची धुरा सांभाळण्यासाठी खेळून येतोय. स्ट्रायकिंग बॅट्समन जीतू. पहिला चेंडू आला निर्धाव मैदानाच्या आतमध्ये. धावाची संधी. फलंदाज होईल बाद. धावबादच्या स्वरूपात जीतू बॅट व पवेलियन. इम्पॅक्ट प्लेअर होता आता मैदानाच्या आतमध्ये नयन धुमाळ. चला थोडस फास्ट केला पिच आणि बनवलेला संघ थोडस फास्ट केला. चला थोडस फास्ट केल्याचं प्लीज जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा किरण सज्ज होते स्ट्रायकिंगला बॅट्समन मंदार. याच दरम्यान लाऊड अपील केली होती आणि विकेटचं पतन. या सामन्याची गोल्डन विकेट आता कॅरी झाली आहे. आता सामना दोन्ही संघांच्या बाजूने. आता लेजंड खेळाडू 40+ चे निलेश कडू येतात मैदानाच्या आतमध्ये. आता कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहायचं. समीकरण असेल 4 चेंडू शिल्लक 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा किरण सज्ज होते. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू वळवलाय ऑन साइडला. आदित्य तांबळे होते चेंडू उचलण्यासाठी. धावबादची संधी असेल परंतु खराब कलेक्टिंग आपल्याला पाहायला मिळतात. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. धावाची संधी. नयन धुमाल
बॅक टू द पवेलियन. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या बाहेर. तीन चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला फास्ट खेळायचं प्लीज. जास्ती टीम घ्यायचं नाही, उशीर करायचा नाही. टीम आणि बनलेला संघ रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचे ठोके वाढवणारा हा सामना, पैसा वसूल सामना. जसा पहिला सामना रंगला होता आता त्याच प्रकारचा दुसरा सामना देखील रंगलाय. काय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. आता 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज आणि सूचितचा पवित्र विनाशकाली विपरीत बुद्धी. याच दरम्यान एक धाव मिळते बॅटच्या सहाय्याने. आता 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. आता लल्लूवरती संपूर्ण सामन्याची जबाबदारी असेल. कुलदीप सिंग आणि कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहायचं. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. चला पियुषने संघाच्या बॅटर आपण बसून घ्या, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला बसून घ्या प्लीज. फास्ट केलायचं प्लीज. चला फास्ट केलायचं. पुन्हा एकदा आत काय काय चेंडू चेंडू चालला पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट. आणि बघता बघता काय घडले. 2 धावकांची तिसरीचा प्रयत्न. आता 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग तर कंपल्सरी आहे पण चेसिंग देखील कंपल्सरी करावी लागेल. 18 चेंडूंची शिल्लक होते आणि 29 बनवायचे होते आणि त्यामध्ये आदित्यचं षटक खूप चांगलं राहिलं. आणि 6 चेंडू 9 धावा डिफेंड करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. प्रेक्षकांना पैसा वसूल सामना एकदा जोरदार आले या सामन्यासाठी. कोई भी जीतेगा, अंदर कोई भी नहीं जाएगा. क्लीन बॉल, फलंदाज बाद, वर नीचे डिस्ट्रॉय. शेवटच्या चेंडूवरती आणि सामना जिंकलाय टीम हनीबनी संघाने. अँड कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम पियुष संघ.